नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 30 जानेवारीचा फ्रेश रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे नागराज तिला सुमन काकूला त्रास देत असतो. आता सुमन मी पाणी पिते म्हणून पटकन पळत आलेली असते किचनमध्ये. आता सुमन किचनमध्ये आल्यानंतर तिला सतत तेच आठवत असतं की नागराजने कसं तिला म्हटलेलं असतं की जाऊन सांग तिला की रविराज किल्लेदारांच्या फॅमिलीचा 22 वर्षापूर्वी मिस ॲक्सिडेंट घडून आणला होता आणि नागराजने दिलेली सगळी कबुली सुमनला आता आठवत असते. आणि ही सुमन किचनमध्ये अस्वस्थ झालेली असते. खरं तर तिला खरंच खूप तहान लागलेली असते, पण तिला सतत तेच वाक्य ऐकायला आठवत असतं की मीच तो मास्टर माइंड आहे म्हणून. आता सुमन म्हणते की हे किती भयानक आहे ना, इतके वर्ष झाला मी भाऊजींच्या जीवावर जगतोय आणि त्यांनाच मारायला हे निघाले होते असं म्हणून सुमन अस्वस्थ होते. आणि आता तिला तहान लागते तेव्हा ती तिथलं पाणी घेते ग्लासामध्ये प्यायला. आणि आता ती पाणी पिणारच असते इतक्यातच नागराज पाठीमागून येतो आणि सुमन म्हणून खांद्यावरती हात ठेवतो ना. बिचारी एवढी घाबरते ना की बस. नागराज म्हणतो वरनं डायरेक्ट खाली धावत आलीस काय ग, काय झालं म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो एवढा पूर्वीसारखा जोर आलाय का तुला. आणि त्याआधी तर ती त्या खोलीच्या बाहेर पडायचं नाव घेत नव्हती इतके दिवस, आणि आता डायरेक्ट खाली. काय तुला काय वाटतंय सुमन, तू नॉर्मल झालीस का. आता हा नागराजना तिला पुरतं वेडं करायला बघतोय. पण आज बघा या नागराजच्या चांगल्याच नाड्या आवडल्या जात आहेत का नाही, कारण नागराजने जी काही कृती केलेली आहेत ना ते डेंजरच आहेत. आता नागराज म्हणतो आज काय तू डायरेक्ट खाली झालीस, पण तू काही नॉर्मल वगैरे झालेली नाहीस. तुला जरी वाटत असेल ना तरी तू नॉर्मल झालीस, तरी तुझा मेंदू कधीच नॉर्मल नाही आहे सुमन, कळतंय का तुला. असं आता सुमनला नागराज बोलत असतो. आणि पुढे तिच्या चेहऱ्यावरची हावभाव बघतो आणि म्हणतो तुला मी काय बोलतो ते कळतंय ना. आता तर तो तिच्या दोन्ही खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो अशी दातखिळ का बसली तुझी, असं नागराज बोलत असतो. बोल ना कोण. आता तो तिला टॉर्चर करायला लागतो. इतक्यातच ह्या सुमनला आवाज ऐकायला येतो प्रतिमात्यांचा की सुमन अशी हाक मारलेली. सुमन लगेचच तिथून पळून जाते ना. बिचारीला पाणीसुद्धा पिता येत नाही. आता हा नागराज तिच्या पाठीमागे जातो पाण्याचा ग्लास घेऊन. आता सुमनला बघून प्रतिमात्या म्हणतात की काय ग, काय झालं, अशी घाबरलीस का तू. तर नागराज पाठीमागून येतो आणि म्हणतो सुमन काय हे पाण्याचा ग्लास भरून ठेवला आणि विसरलाच का नाही, पाणी प्यायचं होतं ना तुला. अगं असं काय करायला लागली, चल 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 पाणी पी, चल ना, बस ना सुमन. प्रतिमात्या सुद्धा म्हणतात बस बरं सुमन, असं नाही करायचं नागराज म्हणत असतो. आता तिला डायनिंग टेबलवरती बसवला जातो आणि तिला म्हणतो धर पाणी पी म्हणून तिचे एक हात डोक्यावर काय ठेवतो, एका हाताने तिला पाणी काय पाजत असतो आणि असं करत असतो. आणि नागराज तिच्यावरती प्रेशर देतो हे आता उघड सगळ्यांना दिसतंय. आणि म्हणत असतो की बिचारीला पाणी प्यायचं होतं पण विसरली होती वहिनी, असं नागराज बोलत असतो. आता इतक्यातच अर्जुन सायली दारामध्ये येतात आणि हे दृश्य पाहतात ना. आता प्रतिमात्यांचं लक्ष जातं अर्जुन सायलीकडे आणि ते म्हणतात अरे तुम्ही या ना या, असं आता प्रतिमात्या म्हणायला लागतात. आता अर्जुन सायली घरामध्ये येतात. त्यांना बघून नागराज जरा चापसतोच. प्रतिमात्या म्हणतात अचानक कशी काय आलास घरी, तर सगळं ठीक आहे ना. नागराज म्हणतो वहिनी ठीक नसायला काय झाले हो, सगळं तर व्यवस्थितच असणार ना. अर्जुन सायली आता नागराजकडेच बघायला लागतात. नागराज म्हणतो सुमनची काळजी वाटली म्हणूनच ते दोघं जण आलेत नाही का, घे सुमन पी, असं आता नागराज म्हणायला लागतो. आता नागराज तिला बळजबरीने पाणी काय पाजतोय, तिचे हावभाव एक्सप्रेशन आहेत ना हे अर्जुन सायलीला पटत नसतात. अर्जुन तर खूप चिडून त्याच्याकडे बघत असतो आणि नागराज म्हणत असतो हे अशी करते ती, छोट्या गोष्टी विसरून जाते. मागाशी किचनमध्ये गेली, पाणी भरून ठेवलेला ग्लास होता पण प्यायचं विसरली ती, आता काय बोलणार ना. आता हे नागराजची आज ओव्हर ॲक्टिंग ना सगळी बाहेर निघणार आहे. अर्जुन म्हणतो होतं असं, तसे आम्ही आता सुमन काकूची चौकशी करण्यासाठीच इथे आलो आहेत म्हणून असं अर्जुन सांगितलेलं असतं. पण आज अर्जुनने सायलीच्या नजरेमध्ये संपूर्ण रागच दाखवलेला आहे. अर्जुन म्हणत असतो की सुमन काकू तू तर ठीक आहेस ना गं, तर सुमन काहीच बोलत नाही. नागराज म्हणतो सुमन कोण आलंय बघितलंस का तू, कोण आलंय बघितलंस. अर्जुन आणि सायली आले, जसं काय सुमन त्यांना ओळखतच नाही, असं काहीतरी नागराज आज त्यांची ओळखच करून द्यायला लागला. आणि म्हणतो की खास तुला भेटायला आलेत बरं का, त्यांच्या कामातून वेळ काढून सुमन असा काही करायला लागतो. अर्जुनला तितकाच त्याचा राग येत असतो. आता पुढे नागराज म्हणतो की हा बॉन्ड आहे सुभेदार आणि किल्लेदारमधला, हे प्रेम आहे, तू बघतीयस का सुमन. आता असं काय नागराज बोलायला सुरुवात करतो. अर्जुन सायलीला तर एवढी चिडलेली असतात ना, त्यांना नागराजचा भरपूर राग आलेला असतो. आता पुढे नागराज म्हणतो तुम्ही दोघं आता जेवूनच जा बरं का. आता यावरती अर्जुन पटकन रिॲक्ट होतो नकोय म्हणून, आणि पुढे म्हणतो नाही जेवण नकोय असा म्हणतो. लगेचच तो बाजू सावरून घेतो. प्रतिमात्या म्हणतात बरं मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते. आता प्रतिमात्या कॉफी करण्यासाठी निघून जातात. आता हॉलमध्ये हे चौघच असतात. आता बघा आता नागराज म्हणतो की बरं झालं तुम्ही दोघं आलात, ते म्हणजे काय ना की सुमनला बरं तर वाटेलच, पण
मला सुद्धा पण मग कसं आहे ना की माझंसुद्धा एक महत्त्वाचं काम आहे, म्हणजे 2-4 कॉल्स करायचे आहेत मला. आणि मी आहे ना असं दिवसभर मी आता सुमनपाशीच बसून असतो, तर मला जरा जावं लागेल. तर तुम्हाला थोडासा वेळ आहे ना सुमनपाशी बसायला? आता तरीही अर्जुन सायलीच्या नजरेतला राग काही कमी होत नसतो. नागराज पुढे म्हणतो, काय आहे ना की हे सगळं घडून गेल्यानंतर मी माझ्या सुमन एकटं नाही सोडू शकत. ती खूप पॅनिक होते ना आधीमध्ये असं. तर उगीच तिच्या डोक्यावर काय हात ठेवतो, खांद्यावर काय हात ठेवतो आणि ओव्हर ॲक्टिंग करत असतो. आता सायली म्हणते, जातो मी, आहे मी. अर्जुनसुद्धा म्हणतो, डोंट वरी, आहोत आम्हीच हां. असं म्हटल्यानंतर लगेच नागराज म्हणतो, सुमन सुमन जाऊन येतो हां मी, असं म्हणून आता तिथून तो निघून जातो. आता नागराज गेल्यानंतर बघा ही सुमन जी आहे ना ती पटकन सायलीच्या जवळ येते आणि त्या दोघांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. सायली लगेच तिला इशारे करून सांगते की शांत इथे नाही म्हणून. आणि अर्जुनसुद्धा म्हणतो, प्रतिमा त्या सुमन काकू इथे नाही, वरती आपण जाऊया म्हणून. आणि आता हे सगळेजण आता वरती जातात, म्हणजे सुमनच्या रूममध्ये जातात हां, अर्जुन, सायली आणि सुमन. आता आपण पाहतोय सुमनच्या रूममध्ये अर्जुन, सायली आणि सुमन या तिघंजण असतात. आणि सायली म्हणत असते, मला खरंच तुमचं खूप कौतुक वाटतंय सुमन काकून, कारण नागराज काकांकडून पुरावा मिळणं खरंच खूप कठीण होतं, पण तरीही तुम्ही ते केलंच. अर्जुन म्हणतो, सुमन काकू मला तू सांगते व्हिडिओ तू रेकॉर्ड कसा केलास, एक मिनिट मला सांग, एक्झॅक्टली नक्की घडलं काय? आता असं म्हणल्यानंतर सुमन तर अक्षरशः खूप रडायला लागते. आज बिचारीला तिच्या नवऱ्याचं सत्य समजलेलं असतं, ज्याच्यासोबत तिने आयुष्य घालवलं. आज तो माणूस इतका कृतज्ञ आहे हे समजल्यानंतर सुमनला खरंच खूप वाईट वाटत असतं. सुमन त्यांना सांगत असते की इथेच उभं राहून इथे उभं राहून खुनशी चेहऱ्यानं यांनी माझ्यासमोर सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली, असं सुमन रडत रडत सांगत असते हां बिचारे. आणि म्हणत असते की निर्लज्जासारखं बोलवत होते रे हे माझ्यासमोर. आता सुमन सगळं काही सांगायला लागते आणि अर्जुन, सायली शांतपणे सगळं ऐकत असतात. खरं तर या दोघांना सुद्धा ना खूपच आश्चर्य वाटत असते की हे सगळं नागराजचं हे सगळं सत्य ऐकून. आणि सुमन एकसारखी रडत असते आणि म्हणत असते की त्याने हे जेव्हा सत्य सांगितलं ना त्यावेळेस ना मी खूप घाबरले होते गं, खूपच घाबरले होते, पण मी त्यांना पत्ता नाही लागू दिला की मी हे सगळं रेकॉर्ड करते म्हणून. आता अर्जुन म्हणतो, सुमन काकू प्लीज शांत हो गं, कारण तू जे काही सांगतेस ना ते खरंच खूपच भयानक आहे. आणि हे जर का सगळं रेकॉर्ड झालं असेल ना त्या मोबाईलमध्ये तर आपल्या हातीनं खरंच खूप मोठा पुरावा लागला आहे. आणि अर्जुन म्हणतो, बरं तो व्हिडिओ दाखवतेस का मला? आता सुमन म्हणते, हो. इतक्यातच प्रतिमा त्या कॉफी घेऊन येतात आणि कॉफी ठेवतात साईडला आणि सुमनकडे बघून म्हणतात, सुमन अगं काय झालंय, काय तू रडतेस का एवढी? आणि म्हणते की बघतेस ना सायली, ही परत आल्यापासून सुमन हिचं असं सुरू असतं, हिच्या डोळ्यातलं पाणी अजिबात थांबतच नाही गं, असं प्रतिमा त्या म्हणत असतात. आणि म्हणतात की हिला कसं सावरायचं ना मला ते कळतच नाही गं. अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्या सुमन काकूची ट्रीटमेंट सुरू आहे ना गं आता, तर तिला ना खूप लवकर बरं वाटेल गं, आता तू काळजी नको करूस. आणि आता सायली म्हणते, रविराज काका कुठे गेले तो? तर प्रतिमा त्या म्हणतात, अगं यांच्या एका मित्राला कुठली तरी केस डिस्कस करायची होती ना, तर म्हणूनच हे तिकडे गेले, तर येतील हं इतक्यात. आता असं म्हटल्यानंतर प्रतिमा त्या म्हणतात की बरं तुम्ही बसा, मी काहीतरी खायला घेऊन येते म्हणून प्रतिमा त्या जातात रूममधून बाहेर. आता अर्जुन म्हणतो की काकू, आता प्रतिमा त्या गेल्यानंतर अर्जुन म्हणतो की सुमन काकू तो व्हिडिओ मला दाखव. आणि सुमन वळते ना मोबाईल बघण्यासाठी, तर तिला काही मोबाईलच सापडत नाही, कारण मगाशी जेव्हा नागराजने पाहिलेला असतो तर तो मोबाईल चुकून तिच्या हातून खाली पडलेला असतो, तो बेड खाली गेलेला असतो. आणि हे तिच्या आत्ता लक्षात येतं. अर्जुन म्हणतो, अगं काय झालं म्हणून. आता तिच्या लक्षात आल्यानंतर ती बेड खाली बघते. आता सायली अर्जुनला तर आश्चर्यच वाटतं ना, मोबाईल असा बेड खाली. आणि मग आपण पाहतोय की आता सुमन तो मोबाईल काढून देते हां अर्जुनच्या हातामध्ये आणि तो व्हिडिओ पण आता अर्जुनच्या हातामध्ये बघण्यासाठी देते. आणि आपण इतक्यातच आपण दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे या सचिनचा. आता हा सचिन साक्षीच्या घरी बसलेला असतो आणि तिथे आठवत असतो की त्यानं कशी अस्मिताला धमकी दिली आहे ती की मी खाणं पिणं सोडीन म्हणून. आता या सगळ्या आठवणी आठवून सचिन अगदी खुश झालेला असतो, कारण हा निर्लज्ज माणूस असतो ना. आणि या सगळ्या आठवणी आठवून तो म्हणतो की हा बाण तर निशाण्यावर लागलेलाच आहे, आता मला सुभेदारांच्या घरातून मानाने आमंत्रण येईल, असं सचिन म्हणत असतो हां. आणि इतक्यात स्माईल काय करतो, नक्की त्याच्या डोक्यामध्ये ना नक्की काहीतरी मास्टर प्लॅन चालू आहे हां. आता लगेच सॅम म्हणून हाक मारतो, ती म्हणते आतून आले, लगेच ओरडायला लागतो, माय ब्युटिफुल सॅम, माय ब्युटिफुल सॅम प्लीज कम. आता साक्षी बाहेर येते आणि म्हणते, काय झालंय
काय एवढं का खुश दिसतोय? तर लगेच सचिन म्हणतो माय ब्युटिफुल सॅम, तू जेव्हा माझ्यासमोर असते त्यावेळेस मी खुशच असतो. आता साक्षी म्हणते आता मला खरं कारण कळेल का की तू एवढा खुश का आहे ते? आणि पुढे म्हणते की सचिन तुझे बँकेतले पैसे जे होते ना अडकलेले तर ते परत मिळाले का? त्यावरती सचिन म्हणतो की नाही, ते पैसे काही मला परत मिळाले नाहीत, पण लवकरच मिळतील ते पैसे आणि मग मी ते सगळे पैसे मी तुझ्यावरती खर्च करणार. आता साक्षी म्हणते व्हॉट आर यू माइंड? चल, मला नको आहेत तुझे पैसे. आता सचिन म्हणतो अगं पण माझ्याबरोबर सेलिब्रेट तर करायला येशील ना तू? तर साक्षी म्हणते ऑफकोर्स. मग आता सचिन म्हणतो चल मग आपण एखाद्या मस्त मूवीला जाऊया, जेऊया आणि हो ड्राईव्हला पण जाऊया, चल चल चल. आता साक्षी म्हणते की नाही बाहेर नको म्हणून. आता असं म्हणल्यानंतर सचिन म्हणतो का नाही जायचं? साक्षी म्हणते माझी तब्येत ठीक नाही आहे. आणि सचिन म्हणतो नाही नाही तू आज आलीच पाहिजे. साक्षी म्हणत असते आपण घरात सेलिब्रेट करूया, मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करते. पण सचिन काही तिचं ऐकतच नाही आणि तिला म्हणतो नाही नाही सॅम बाहेर जायचंच, ऑर्डर करायची नाही, आपण बाहेर जायचं असं म्हणून तिला आतमध्ये आता पाठवून देतो बळजबरीने की रेडी हो म्हणून. आपण आता पुन्हा अर्जुन आणि सुमनचा सीन पाहतोय आणि अर्जुन म्हणतो की सुमन काकू तू जर म्हणतेस जर का नागराज काकाने हे सगळं कबूल केलं असेल आणि स्वतःहून सांगितलं असेल ना तर हा खूप स्ट्रॉंग पुरावा आहे असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आता नागराज काकाला मी जेलमध्ये तर पाठवूनच असं म्हणून आता तो मोबाईल ओपन करतो आणि तो जो व्हिडिओ आहे ना तर तो ओपन करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण पाहतो की तो व्हिडिओ काय केलं ओपनच होत नाही. सायली म्हणते काय झालं, लागत का नाही आहे व्हिडिओ? अर्जुन म्हणतो तेच मी पण बघतोय की व्हिडिओ तर इथं दिसतोय पण ओपनच होत नाहीये. आता असं म्हणल्यानंतर थोडेजण येते की ही घाबरतात ना आणि म्हणतो की सुमन काकू बघ तू बघ एकदा, असं म्हणून तो सुमनच्या हातात मोबाईल देतो आणि सुमन सुद्धा ट्राय करते. तर सुमन म्हणते की हो मी चेक केलं होतं, त्यावेळी चित्र स्पष्ट दिसत होतं आणि त्यांचा आवाज पण ऐकू येत होता. आता काय माहिती काय झालंय ते, आता हे उगाच सिरियल लांबवत आहेत. अर्जुन म्हणतो हा व्हिडिओ करप्ट तर झाला नसेल ना? आता सायली म्हणते अहो असं कसं काय? अर्जुन म्हणतो मला एक गोष्ट सांग की रेकॉर्ड केल्यानंतर हा फोन चुकून नागराज काकाच्या हाती गेला होता का? तर सुमन म्हणते नाही रे, त्यांना तर माहिती पण नाही आहे की तुम्ही दिलेला फोन आहे म्हणून माझा फोन ना माझ्या खोलीत मला जिथे बांधून ठेवलं होतं ना तिथंच राहिला, म्हणजे कदाचित आता तो फोन यांच्या ताब्यात असेल. आता अर्जुन म्हणतो अरे मग व्हिडिओ का ओपन होत नाही आहे, काय प्रॉब्लेम असेल? आता अर्जुन खूप ट्राय करत असतो. सुमन म्हणते की आठवलं, मी हा व्हिडिओ बघत असताना हे अचानक खोलीत आले होते, मग मी खूप घाबरले आणि मग पाणी पिण्याचं निमित्त करून मी बाहेर गेले तेव्हा हा फोन इथेच पडून होता. आता असं सुमनने सांगितल्यानंतर थोडंसं जरा अर्जुनला घाबरतो ना. आणि सायली म्हणते म्हणजे नागराज काकांना हे कळलं असेल का की सुमन काकूंनी त्यांचं व्हिडिओ काढला आणि बोलणं रेकॉर्ड केलं आहे म्हणून पण त्यांनी काही केलं नसेल ना या व्हिडिओला, असं आता सायलीला शंका येते. आणि खरंच हा सीन उगाचच वाढवत आहे, कारण लगेच तो व्हिडिओही दिसतो आणि पोलिसांनाही कळतं आणि नागराजलाही अटक होते. पण एवढा आज व्हिडिओ वाढवला आहे ना की बस. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी एक ॲप डाउनलोड करून घेतो आणि बघतो की त्यातून काही होऊ शकतंय का म्हणून. आता अर्जुन कोणतं तरी एक ॲप डाउनलोड करतो आणि सगळीकडे फेऱ्या मारत असतो. सायली त्याच्या मागे फिरत असते, होतंय का म्हणून. अर्जुन म्हणत असतो होतोय थांब. आता तो एक ॲप इन्स्टॉल करतो आणि त्याच्यामधून हा व्हिडिओ ओपन होतोय का तो बघतो. सायली पुन्हा म्हणते होतोय का? अर्जुन म्हणतो होतोय थांब जरा एकच मिनिट. आणि आता आपण पाहतोय की अचानकच अर्जुन म्हणतो की झाला आणि तो व्हिडिओ जो आहे तर तो प्ले होतो अर्जुन आणि सायली समोर की जाऊन सांग की मी तुला आणि महिपतला किडनॅप करून ठेवलं होतं आणि 22 वर्षापूर्वी हा जो ॲक्सिडेंट केला आहे तर तुम्हीच केला आहे. आता हे सगळे जे रेकॉर्डिंग आहे तर ते अर्जुन सायली बघतात आणि सुमन तर अक्षरशः डोक्याला हात लावत असते की हे सत्य आहे. आणि आपल्या नवऱ्याचं काळा चेहरा आज सुमनच्या समोर आल्यामुळे सुमन अतिशय दुःखी झालेली असते आणि बिचारी सतत रडतच असते. आता आपण पाहतोय की हा व्हिडिओ जो आहे तो सायली अर्जुन संपूर्णपणे बघतात आणि त्यांना एवढा हादरा बसतो की बापरे हे सगळं काय आहे म्हणून. सुमन तर बिचारी डोक्याला हात लावत असते आणि आता हे सगळं बघून अर्जुन इतका संतापतो, इतका चिडतो ना की अर्जुन लगेचच म्हणतो नाही आता ना मी हे सगळं अजून नाही सहन करू शकत. आणि पुढे म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता सिनरला ह्या सगळ्या गोष्टी सांगायलाच हव्यात म्हणून. बस झालं आता याचं हे सगळं खूप झालं. आता असं अर्जुन म्हणल्यानंतर की सायली त्याला लगेचच अडवते आणि म्हणते की नाही अहो आता लगेचच रविराज काकांना सांगू नका, कारण अर्जुन म्हणालेला असतो ना की मी आधी हे सगळं रविराज काकांना आधी सांगतो आणि मग पोलिसांना, आणि आज नागराज काका आत गेलाच पाहिजे. तर सायली म्हणते तुम्ही आज लगेचच रविराज काकांना सांगू नका, त्यांचा राग पोटात राहणार नाही रविराज काकांचा आणि आपण आता नागराज काकाला सावधी करू शकत नाही असं आता सायली सांगते. पुढे
सुमन काकू म्हणते यांना नक्की जेल होईल रे अर्जुन. अर्जुन म्हणतो ऑफकोर्स सुमन काकू, तू फक्त एकच काम कर अर्जुन, तुझं हे नाटक आहे ना 2-3 तास अजून असंच चालू ठेव, काही करून नागराज काकाला संशय येता कामा नये. आता नागराज काकाला जेलमध्ये मी पाठवूनच, असं अर्जुन म्हणतो आणि सुमनकडे मोबाईल देऊन म्हणतो हा व्हिडिओ मला ताबडतोब पाठव. आता सुमन सुद्धा लगेचच मोबाईल हातात घेते आणि ते अर्जुनला तो व्हिडिओ पाठवते. आला का म्हणते. अर्जुन म्हणतो हो आला म्हणून. आणि आता आपण पाहतो की अर्जुनच्या मोबाईलमध्ये आता तो मोबाईल आल्यानंतर सायली म्हणते नागराज काकाचे 100 अपराध भरले, आता त्यांची सुटका नाही, असा एक डायलॉग दाखवलेला आहे सायलीचा. आणि आपण आता पाहतोय पुढचा सीन. आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की अस्मिता बेडवरती बसलेली असते, बिचारी उदास असते ना सचिनमुळे. आणि कल्पना ताई तिथे येतात आणि म्हणतात अस्मिता तू झोपली नाहीस. अगं तू झोपणार होतीस ना. तर अस्मिता म्हणते मम्मा अगं मला रात्रीची झोप लागत नाही, आता तर दिवसा मला काय झोप लागणार आहे. अगं डोळे मिटले ना की सतत सचिनचा चेहरा येतो ग डोळ्यासमोर. त्यावर कल्पना ताई म्हणतात अस्मिता अगं असं नाही करायचं. म्हणून आता त्या बेडवरती बसतात आणि म्हणतात परत परत तेच नको उकाळूस ग बाळा. आणि त्या सचिनचं काय करायचं आहे ना तर ते आपण आता नंतर बघू, पण तुझ्या डिलिव्हरीच्या नंतर आता लगेचच नाही. अस्मिता आता लगेचच रडायला लागते. आता कल्पना ताई तिला जवळ घेतात आणि म्हणतात अगं अस्मिता नको असं त्रास करून घेऊ ग, नको रडूस तू, असं आता कल्पना ताई म्हणत असतात. आता आपण पाहतोय की अस्मिता लगेचच म्हणते की मम्मा तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपू का गं मी. आता कल्पनाताई म्हणतात अगं झोप ना मग ये, असं म्हणून आता अस्मिताला तिच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपायला सांगतात. आता कल्पनाताई अस्मिताला सांगत असतात शांत हो बरोबर बाळा, तू शांत हो. अस्मिता म्हणते मम्मा माझ्या बाळाला त्याचा बाबा मिळणार ना गं, माझ्या बाळाचा जन्म होईल तेव्हा तिथे सचिन असेल ना गं, तो असायला हवा ना गं. तर कल्पनाताई म्हणतात अगं इतकं सगळं होऊन सुद्धा तू असा विचार करतेस. अस्मिता म्हणते माझ्या मनात त्याच्याबद्दल रागच आहे गं मम्मा, पण माझ्या बाळासाठी मला त्याचा बाबा असायला हवा आहे गं. आता कल्पनाताई म्हणतात हे बघ अस्मिता हा फक्त तुझा निर्णय असेल, कळालं का तुला, पण इमोशनल होऊन काही ठरवू नकोस तू. आणि पुढे म्हणतात की अगं कधी तर टोकायचं, चिडायचं आणि कधी तर तो हवा असं म्हणायचं, असं धरसोड करून कसं चालेल ग बाळा. हे बघ तू वेळ घे थोडासा आणि बाळ जन्माला आल्यानंतर तू शांतपणे ठरव की नक्की तुला काय हवं आहे ते, ठीक आहे. असा कल्पना ते खूप छान समजवतात आज अस्मिताला आणि म्हणतात की तू आज जे काही करशील ना तर त्यासाठी आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी असू. आता शांतपणे झोप बरं बघू आता तू, असं कल्पनाताई सांगत असतात अस्मिताला. आणि आता अस्मिता सुद्धा शांत होते. आता आपण पाहतोय की पुन्हा पुढचा सीन. इकडे नागराज कोणाला तरी फोनवर बोलत असतो. अचानकच त्याला फोन येतो, तो म्हणजे प्रियाचा असतो. आता नागराज लगेचच फोन उचलतो आणि म्हणतो बोला, तुझा फोन आला ना की मला भीतीच वाटायला लागते. आता इकडे लगे प्रिया असते. आणि नागराज म्हणतो कारण तू कधी चांगली बातमी देतच नाही ना प्रिया म्हणते आताची बातमी फार काही चांगली नाही आहे. अर्जुन सायली आज दिवसभर घरात दिसत नाही आहेत आणि कुठे गेले तेही मला माहिती नाही. अर्जुन सायली कुठे आहेत ते. नागराज म्हणतो तिथं राहतंय कोण, तू ना, तुला तिकडची माहिती काढण्यासाठीच पेरलंय ना तुला. मग आता लगेच प्रिया म्हणते आता काय 24 तास त्यांच्यासमोर त्यांच्यावरती वॉच ठेवू का मी. नागराज म्हणतो एवढं तर जमतंय का तुला. आणि पुढे म्हणतो की बरं ऐक माझ्या बायकोला वेड लागलाय वेड, असं प्रियाला सांगतो. आणि म्हणतो की तिला बघण्यासाठी सायली आणि अर्जुन इथंच आलेत माझ्या घरी. मग प्रिया म्हणते इतक्या वेळ काय गंमत करत होतात का तुम्ही माझी. आणि सुमनला वेड लागलंय म्हणजे काय झालंय नक्की, काय करते ती, असं प्रिया विचारायला लागते. आणि पुढे म्हणते की तुमच्याबद्दल काही बोलली का. नागराज म्हणतो छे ग तिला आधीच अक्कल कमी होती, त्यात आधी तिचा मेंदू पूर्णपणे बंद पडलाय आणि ती काय मला हे करणार आहे. मी तिला खोलीत बंद करून ठेवलं होतं ना खुर्चीला दोरी वगैरे बांधून, तर ते सगळं ना तिला झेपलेलं नाहीये. प्रिया म्हणते म्हणजे थोडक्यात तुमच्याचमुळे तुमच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झालाय. कुठे फेडालो हे पाप, असं प्रिया म्हणते. नागराज म्हणतो हॅलो ही काळजी तू करू नकोस. आणि पुढे म्हणतो की मी काय केलं नाही हे आता कोणालाच कळणार नाही, समजलं का, कारण सुमनला आता मी बरंच होऊ देणार नाही, असं नागराज म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की तुला सांगतो मी तिच्या गोळ्या मी तिला घेऊच देणार नाही. यावरती प्रिया म्हणते वा याची प्रॅक्टिस आहेच म्हणा आपल्याला. नागराज लगेच हसायला लागतो. प्रिया पुढे म्हणते आणि ऐका तरीही प्लीज तिच्यावरती वॉच ठेवा, तिचं डोकं फिरलंय ना तर ही आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, पण उगाच रिस्क नको प्लीज तिच्यावर लक्ष ठेवा. नागराज म्हणतो चल ना फुकटचे सल्ले देऊ नकोस मला, ठेव फोन, असं म्हणून प्रियाला म्हणतो की फोन ठेव म्हणून. आता प्रिया सुद्धा फोन ठेवते आणि दाखवले आपल्याला आता पुढचा सीन.
पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय नागराज जातो आता किल्लेदारांच्या घरामध्ये आणि अर्जुन सायली म्हणत असतात की चला आम्ही निघतोच म्हणून. आणि त्याच वेळेस नेमका नागराज तिथे येतो आणि म्हणतो अरे हे काय निघतायच तुम्ही, अरे थोडा वेळ थांबला असतात तर सुमनलाही बरं वाटलं असतं, तिचंही मन रमलं असतं ना, असं नागराज म्हणत असतो. अर्जुन पण मुद्दामून नागराजला बोलतच नसतो. अर्जुन फक्त म्हणतो येतो मी आता लगेचच. नागराज म्हणतो आणि महत्त्वाचं तुम्ही सुमनची अजिबात काळजी करू नकास, मी तिला एकटं सोडणारच नाही अजिबात, असं नागराज सांगत असतो. अर्जुन सायलीच्या तर एवढं हे सगळं मस्तकात गेलेलं असतं ना, पण तरीही ते गप्प राहतात. नागराज म्हणतो मी माझी सगळी कामं बाजूला ठेवून मी फक्त सुमनची सेवा करणार आहे, तीही 24 तास. आता सायली नागराजला बोलतच नाही, डायरेक्ट प्रतिमात्याने आणि सुमनला म्हणते येतो हा मी, म्हणून हे दोघे जण जातात. आता सुमन सुद्धा त्यांच्या मागे चालायला लागते ना, तर सुमन लगेचच पडते की नागराज पळत जातो सुमनला स्वतःकडं काय ओढतो आणि म्हणतो अगो सुमन काय हे सांभाळ मला. आणि तिला ज्या पद्धतीने विचित्र असं तिचा हात आणि डोकं असं जवळ घेऊन दाबत असतो हे सगळं अर्जुन सायली बघतात. आणि नागराज म्हणत असतो घाबरायचं नाही, मी आहे तुझ्यासोबत, मी तुला सावरतो ना, तू सांभाळ हा स्वतःला आणि याची असं तोलबिल जाऊ द्यायचा नाही. त्यावरती आता अर्जुन हे सगळं बघून म्हणतो सुमन काकू तू अजिबात घाबरायचं नाही आणि काही झालं तर मला नक्कीच फोन कर हा, मी येतो, असं आता अर्जुन म्हणतो. आणि आता अर्जुन सायली तिथून निघून जातात. प्रतिमाता सुद्धा हॉलमध्येच असतात हा. आणि आपण नंतर पाहतोय की उगीच नागराज विनाकारण तिचं डोकं स्वतःच्या काय छातीवरती असं प्रेस करत असतो. आणि अर्जुन सायली आता घराच्या बाहेर जातात आणि गाडीजवळ गेल्यानंतर लगेचच अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन लावतो. आणि आता सावंत म्हणत असतात बोला अर्जुन सर. आता अर्जुन म्हणतो हॅलो इन्स्पेक्टर सावंत, रविराज किल्लेदारच्या ॲक्सिडेंटचा मुख्य आरोपी सापडलाय. आता इन्स्पेक्टर म्हणतात कोण आहे तो, तर अर्जुन म्हणतो की नागराज किल्लेदार आहे, मी तुम्हाला आत्ताच त्याचा एक व्हिडिओ पाठवतो, खूप महत्त्वाचा पुरावा आहे. त्या व्हिडिओमध्ये नागराजने स्वतः त्याचा गुन्हा कबूल केला. यावरती सावंत म्हणतात ग्रेट, पुरावा मिळाला हे खूपच चांगलं झालं, पण ही गोष्ट खूप शॉकिंग आहे की नागराज किल्लेदार हे स्वतःच्याच भावाच्या जीवावर उठले होते. अर्जुन म्हणतो पण हे खरं आहे सावंत, आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता रविराज किल्लेदारांच्या घरी जाऊन त्याला आत्ताच्या आता अरेस्ट करा. आता सावंत म्हणतात ठीक आहे. अर्जुन पण म्हणतो ठीक आहे. प्रेक्षकांनो हा सीन आहे ना जबरदस्त दाखवलेला आहे आणि तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज या सीनसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हा. कारण आता आपण पुढे पाहणार आहोत की नागराज जसा जेलमध्ये जातो तसाच नागराजला जेलमधून पटकन सुटणार सुद्धा आहे, कारण तसा एक नवीन प्रोमो आलेला आहे. आणि आता आपण पाहतोय की ठरलं तर मग आजचा हा सीन आहे ना तर तो इथं संपलेला असतो. आणि आता अर्जुन सायलीनंतर फोन करून झालेला आहे. आता बघू पुढच्या भागामध्ये काय होतं ते. पण आपण पाहतोय की 22 वर्षापूर्वी तुझा जो ॲक्सिडेंट केला होता ना त्याचा जो मास्टर माइंड आहे ना, आपण ज्याला शोधत होतो तो दुसरा कोणीच नाही, तो नागराज काकाच आहे, असं आता अर्जुनने सगळ्यांच्या समोर रविराजांना सांगितलेलं आहे. तिथे पोलीस वगैरे सुद्धा आलेले असतात. नागराज म्हणतो तुम्ही काही बोलणार आणि आम्ही विश्वास ठेवायचा का. आता अर्जुन डायरेक्ट ते रेकॉर्डिंगच दाखवतो ना जे सुमनने रेकॉर्ड केलेलं असतं ते. आणि आता नागराजला यावरती काय बोलायचं ते कळतच नाही. आणि आता आपण इथं तर एवढंच दाखवलेलं आहे, पण प्रोमोमध्ये आपण पाहिलेलं आहे की आता नागराजला अरेस्ट होते आणि नागराज लगेच सुटतो सुद्धा. आता हे काही थोडंसं मिसमॅचच दाखवलेलं आहे, पण ठीक आहे हरकत नाही, सिरियल आहे म्हणल्यानंतर अशा गोष्टी होतातच. तर भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही अजिबात चॅनलला सबस्क्राईबच करत नाही. 97% प्रेक्षक अजूनही असे आहेत की जे चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर आणि बाय.